तर मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा माणसांना भेटविणार आहे की जी माणसं पण माझ्यासारखी साधी आहेत, सरळ आहेत आणि मनानं पण खूप चांगली आहेत. त्याच्यामुळे मला पण त्यांना भेटायला एवढी उत्सुकता वाढली आहे. तर ओळखलं का मित्रांनो? नमस्कार मित्रांनो, आमच्या इकडे कोंडू दादा आला, आम्हाला खूप छान वाटलं. तर मी चाललोय परम सोबत आनेगावला. तू मानसीची माव आहेस ना, मग देऊन टाकायचे पैसे. मानसीची माव आहे ना, पैसे 5,000 घेतले. तर हिला ओळखलं का? ए काळूबाई. हा, मला बी चांगलं वाटलं. कोंडू आमच्या घरी आला, बायको मागायला लागला या. मग कुणाची द्यावी बायको, कुणाची पोरगी हवाली करावी ह्याच्या. नमस्कार मित्रांनो, बघा इथं आमच्या घरी कोण आलंय आम्हाला भेटायला. हे बघा आपले कोंडू तात्या लाडके. तर तात्या आल्यामुळे मला एवढी खुशी होईल. तर मित्रांनो, शुभ सकाळ. मी आता आनेगावमध्ये. साक्षीताई काय करते बघूयात, एक मिनिट. तर मित्रांनो नमस्कार. आत्ताच आम्ही होतो आपल्या आनेगावला. साक्षीताईकडं मुक्कामालाच होतो इकडं. परम बाहेर बसलाय. तर ताईनं आता एवढं सकाळ सकाळ डायरेक्ट स्वयंपाकच केलाय. हे बघा ताई स्वयंपाक करते. काय बनवलं ताई? भाकर आणि वरण केलंय. ओके, छान छान मस्त. साक्षीताई बघा ताई स्वयंपाक बनवते. सकाळ सकाळ स्वयंपाकाला लागली. मला पण जायचंय गावाकडं. आणि साक्षीताई काय चाललंय, बरं आहे का? हो, बर बर. करा करा स्वयंपाक करा. वरण केलं दिसते आता फिक्क. त्याला फोडणी यायची का वरण शिजवायला टाकायचं? वरण केलं, आता भात करायला. अच्छा, आता भात करायला चालू आहे. काही विषय नाही, करा. चालतंय साक्षीताई, येवत का आता आम्ही? दमानी जावा. होय होय, भेटू लवकरच परत. हा, काळजी घे जाऊनाची बी. ओके. तर आता गावामध्ये आलता गारी गारवाला. मग काय केलं, परमनी सगळ्यांना गारी गारी घेतल्या. आधी साक्षीला आणि आईला देऊन टाकली. आणि मग मी पण घेतली. नंतर मला एक गारी गार. तेवढ्यात काळूबाई पण आली. तिला पण पाहिजे होती गारी गार. तिने पण खाल्ली. हे कशी लाजती. तात्या, तुम्हाला माहिती आहे का, माझी मैत्रीण शेजारच्या पोरासोबतच पळून गेली. काय म्हणतीस? हा, अरे माझ्या पण शेजारचा पोरगा एका पोरी सोबत पळून गेलाय. जाऊ द्या तात्या, प्रेम आंधळ आहे. जाऊ दे. अगं तनु, काय झालं? चल की. अगं चल की. चल. अगं माऊ, मला एक कळत नाही, प्रेम आंधळ असते तर त्यांना पाताला वाट कशी दिसते? चल, काय पण विचार करत राहते या. मी तुम्हाला सांगू शकत नाही तात्या. तर मित्रांनो नमस्कार. आज आपल्या इकडे आलतो केजकडं. आणि त्या लगेच मी परमभाऊला फोन केला की मी इथे आलो. परमभाऊ मला घ्यायला आलेला. मस्त, खूप छान. आणि मी काही दिवसापासून यांची व्हिडिओ बघते, बरी असतात, छान. पण मी तर तुमचा आधीच फॅन आहे तात्या. मी आता झालं. बिलकुल बिलकुल. आणि ब्लॉग कंटिन्यू करा. अहो ऐका की, काय ते मानसी कुठं राहती? काय करायचंय? पण तुम्ही आहेत कोण? अहो मी बीडचा कोंडूचा ते आहे. आणि मानसीनं माझ्याकडं 5,000 रुपये उसने घेतलेत आणि अजून द्यायचा पता नाही. तू मानसीची माव आहेस ना, मग देऊन टाकायचे पैसे. मानसीची माव आहे ना, पैसे 5,000 घेतले. पैसे 5,000. 5. तर मी इकडे बघ. आई संघ जानू नकुशा. ओके, काही विषय नाही, भेट झाली, मस्त वाटलं, खूप. नमस्कार मित्रांनो, आमच्या इकडे कोंडू दादा आला, आम्हाला खूप छान वाटलं. त्यांना मुक्काम पण केला, मला लईच भारी वाटलं. धन्यवाद. नादर वाटलं, नक्कीच छान वाटलं. नमस्कार मित्रांनो, आमच्या घरी कोंडू तात्या म्हणजे कोंडू दादा आलाय. आम्हाला खूप आनंद वाटला. त्यांनी आमच्या घरी मुक्काम पण केलाय. चांगलं वाटागले का नाही? मला बी चांगलं वाटलं. कोंडू आमच्या घरी आला, बायको मागायला लागला या. मग कुणाची द्यावी बायको, कुणाची पोरगी हवाली करावी ह्याच्या. काय त्या लेकराला सांभाळील का नाही सांभाळील, हे असा भटकत हिंडतो या रानू माळ. आणि मला लग्न करून द्या म्हणून आलाय माझ्याकडे. आता ऐकच आहे, माझं वय बी झालंय ना. बरं बरं, मग वय झालंय तर राहू दे बाबा. आता थोड्यासाठी कशाला उगाच. पोरीसाठी चालतं बरं का इकडं. हो, राहू दे आता. मग हिंडायला लागलाय पुरीच्या शोधामध्ये. पण नाही नाही, वेळ लागायचा
आकारात दिसत आता वयाच्या बाहेर गेल्या त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आलतो म्हणलं तुम्ही तरी काही बघितलं तर. आता कसं बघावं आता तुझं वय बघायला गेलं तर नाही बघितलं म्हणजे ब्रोकर आहे का काय? त्यांच्या नजरेखाली एखादी पोरगी हो हो तुझं खरं आहे मला कळलं तुझ्या भावना पुढच्या सगळ्या पोहोचल्या माझ्या टाकतो बस तुझं कळायला लागले आता काय करावा इलाज नाही बाबा आता तुझं वय बी लय दिसायला लागलंय झालेलं सांगता सांगायलंय की तुझं चेहरा चिकाट गडी आहे पुन्हा अजून कुणाच्या लेकराचा गळा गवावा तुझ्या कुणाची बांधावी गळ्यामध्ये आणि काय करावं कुणाचं वाटोळ घ्यावं करून जाऊ द्या तुझ्या कोण असं वाटतंय की आता नुसतं हेल्पटात होतोय काही हा हा होऊ दे आता काय इलाज नाही आता राहिलीच काय आता काय उरलं या राहू दे आता नको काय अवघड मानून घेऊ बाबा जीवाला राहू दे आता गेली अर्धी जिंदगी गेली आता रडू नको राहू दे. तर मित्रांनो आपल्या आनेगावची मित्र आहेत चालले होते वडगावला बहुतेक वडगावला चालत आता तात्या आला म्हणल्यावर इथले बरेचसे मित्र कंपनी भेटायला आली मला पण बरं वाटलं सगळे इथले पण पब्लिक इथले सगळे माझे मित्र माझे व्हिडिओ बघतात लाईक सपोर्ट करतात थँक्यू सगळ्यांना माझा थँक्यू